आषाढी एकादशी निमित्त बेलपाडा खारघर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जणू काही अवघी पंढरीच अवतरली असं चित्र आज बेलपाडा येथे पाहायला मिळाले। अनेक भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं गर्दी करत विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं। यावेळी पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये मोफत आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला। मोठ्या भक्तिभाव वातावरणामध्ये आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम संपन्न झाला। रामकृष्ण हरी। सर्वांना देवशनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज देवशनी आषाढी एकादशी निमित्ताने सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये आज विठू नामाचे गजर आपल्याला ऐकायला येत आहे। त्याच प्रति पंढरी म्हणून आमच्या बेलपाड्याची नगरी आणि या बेलपाड्याच्या नगरीमध्ये आज आपले भाविक भक्त खारघरचे असो या पनवेल शहरातील असो या दर्शनाला मोठी रांग लावलेली आपण आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच अनुषंगाने आज TWJ सुमनशील नेत्रालय तसेच मोफत राष्ट्रीय सेवक आणि शिव आधार संस्था यांच्या मार्फत आज आरोग्य शिबिर ठेवलेले आहे आणि त्यामार्फत आपले डोळ्यांची तपासणी, हृदयविकाराचे आजार किंवा आरोग्य वेगवेगळ्या आजारावर तपासणी ठेवलेली आहे। मी सर्वांना अवगत करू इच्छितो आज या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशी शुभेच्छा देऊन थांबतो। मी विठुराया चरणी मागणी करतो की महाराष्ट्राच्या जनतेला, बलिराजाला सुखी ठेव, बलिराजाला, महाराष्ट्राच्या बलिराजाला चांगले दिवस होऊ दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण मंडळी, सर्वप्रथम TWJ असोसिएट खारघर करण्यात आपण हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे। सर्वप्रथम शत्रुघ्न दादा काकडे यांचा मी मनपूर्वक धन्यवाद करते की त्यांनी आज इथे आम्हाला एक संधी दिली आणि सुमन नेत्रालय आणि BMC हॉस्पिटल यांच्या थ्रू आज आपण कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे। सो सर्वांना आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा।